कालच आषाढी एकादशी होऊन गेली आणि आषाढी एकादशी म्हटलं की वाघाटीच्या फळाची आठवण येते. आषाढी एकादशीच्या दिवशी बरेचसे उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात. साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे, बटाट्याचे चिप्स, बटाट्याची भाजी, त्यानंतर वरीचे तांदळाचा भात, असे अनेकसे पदार्थ आपण आषाढी एकादशीच्या निमित्ताने खातो. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा उपवासाचे पारणे सोडायचे असतात, तेव्हा वाघाटीच्या फळाची भाजी खाल्ली जाते. बऱ्याच ठिकाणी आपला जो उपवास असतो तो सोडताना ह्या भाजीचा समावेश केला जातो आणि बऱ्याच प्रांतामध्ये तर ह्या भाजीची माहिती देखील नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये ह्या वाघाटीच्या अ, भाजीचे काय महत्त्व आहे, आयुर्वेदिकदृष्ट्या काय महत्त्व आहे आणि आरोग्यदृष्ट्या काय महत्त्व आहे, याबद्दलची मी माहिती सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या डॉक्टर सविता ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर ही जी वाघाट्याची भाजी असते, ती नेमकी पावसाळ्यामध्येच येते. हिचा एक वेल असतो, तो नैसर्गिकदृष्ट्या ज्या ठिकाणी बरीचशी झाडे-झुडपे असतात, पाणथळ असते, अशा ठिकाणी ह्याची वेल बघितले जातात आणि ह्या वेलीला हिरवेसे असे फळं लागतात आणि त्या फळामध्ये कडू अशा बिया देखील असतात. तर बऱ्याच जणांना ह्या वाघाटीचे काय उपयोग आहे आणि ती भाजी काय आहे, हे सुद्धा माहिती नाही. परंतु ही भाजी ह्या दिवसात जेव्हा येते, पावसाळ्यातील रानभाजी म्हणून ओळखली जाते आणि आषाढीच्या एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला ही भाजी खाल्ली जाते. उपवास सोडताना ही भाजी खाण्याची पूर्वापार प्रथा आहे. आणि विशेष म्हणजे ह्याच काळामध्ये हिचे फळं येतात. नंतर आपल्याला हिचे फळं देखील दिसणे म्हणजे हे दुर्लभच समजले जाते. वाघाटीलाच गोविंद फळ असं देखील म्हणून ओळखलं जातं. तर गोविंद म्हणजे आपला कृष्णा, कृष्णा म्हणजे आपला विठुराया. तर विठुरायाच्या एकादशीच्या दिवशीच त्याचे जे उपवास आहे, त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला वाघाटीचे फळं खावे लागतात आणि ते खाण्याची प्रथा आहे. त्याचं फक्त पूर्वापार चालत आलेली फक्त पिढी परंपरा न अ, वाघाटीच्या फळाला दुसरे नाव म्हणजे गोविंद फळ. गोविंद म्हणजे कृष्णा, कृष्णा म्हणजे आपला विठुराया. तर बघा किती गंमत आहे ना. आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला आपण आषाढी एकादशीचा जो उपवास सोडतो, त्या दिवशी वाघाटीची भाजी म्हणजे गोविंद फळाची भाजी खाल्ली जाते. म्हणजे हे योगायोग म्हणा किंवा पूर्वापार आलेली जी परंपरा आहे, ती म्हणा किंवा विठुरायानेच हे ठरवून दिलेलं एक फळ आहे, की जे आपण जर आज खाल्लं, तर त्याचा जो फायदा आहे, तो आपल्याला वर्षभर होईल. आपल्या आरोग्यासाठी तो हितकर ठरेल. तर त्याचे काय गुणधर्म आहेत, ते आपण व्हिडिओच्या पुढे बघूयात. आयुर्वेदामध्ये वाघाटीला व्याघ्र नखी म्हणून ओळखले जाते आणि हिचे जे गुण आहेत ते म्हणजे ही अतिशय उष्ण असते आणि चवीला कडू असते. त्यामुळे ती वात दोष, पित्त दोष, कफ दोष ह्या तिन्ही दोषांचं शमन करणारी आहे. जर तुम्हाला ॲसिडिटी होत असेल, श्वास घेताना त्रास होत असेल, जळजळ होत असेल, तर अशा वेळी ह्याची जी भाजी आहे ती अतिशय हितकर ठरते. त्यानंतर पावसाळ्यामध्ये जे व्हायरल इन्फेक्शन होत असतात, सर्दी, खोकला, ताप येणं, या सर्वांवर देखील ही भाजी अतिशय उत्तम काम करते. त्यानंतर बऱ्याच जणांना ह्या काळामध्ये उलटी, मळमळ, अतिसार, जुलाब, पोट दुखणे, कृमी, जंत यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. तर ह्या सर्व गोष्टींमध्ये सुद्धा ही जी वाघाटीची जी भाजी आहे, ती अतिशय उत्तम, गुणवर्धक, गुणकारी अशी समजली जाते. तर ह्या सर्व कंडिशनमध्ये जर तुम्ही ही भाजी खाल्ली, तर त्याचा आपल्या आरोग्याला अतिशय चांगला फायदा होतो. त्यानंतर जेव्हा आपण आषाढी एकादशीचा उपवास करतो, म्हणजे एक प्रकारे लंघन आपल्या शरीराचं होतं. असं म्हटलं जातं, की दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडावा, कारण की जर हा उपवास सोडला नाही, तर त्याचं फळ मिळत नाही असं म्हटलं जातं. पण ॲक्चुअली जर आपण हा उपवास सोडला पाहिजे. कारण की अतिलंघनामुळे आपलं शरीर जे आहे ते क्षीण होतं
आणि आयुर्वेदानुसार लंघन जे आहे ते आम पाचन करण्याचं काम करतं. तर आम म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये साचलेले विष, अपचन झालेला जो आहार असतो, तो त्याचं जे पाचन आहे ते लंघनामुळे होतं. आणि आपण जेव्हा दुसऱ्या दिवशी ही वाघाटीची भाजी खातो, तर उरलेला जो अपचित आहार रस आहे, त्याचं पाचन सुद्धा ह्या वाघाटीच्या फळामुळे होतं. बऱ्याच जणांना उन्हाळ्यानंतर जेव्हा पावसाळा सुरू होतो, तर ह्या अशा काळामध्ये उष्णतेचे फोडे येतात, घामगोळा येतो. तर अशा ह्या घामगोळ्यावर हे जे वाघाटीची जी झाड असतात, वेल असते, त्याची जी मुळं असतात, ती उगाळून त्या ठिकाणी लावावे. तर तो जो घामगोळा आहे, तो कमी व्हायला मदत होते. तसे क्षयरोगावर सुद्धा वाघाटीची जी फळाची भाजी आहे, ती अतिशय उपयुक्त आहे. तर अशा प्रकारे तुमच्यापैकी कोणी-कोणी आज वाघाटीचे फळाची भाजी खाल्ली आणि ह्या भाजीची रेसिपी देखील अतिशय सोपी आहे. जर तुम्ही आज वाघाटीची भाजी खाल्ली असेल, तर बरेच जण बिया न काढता खातात, तर काही जण बियांसकट खातात. परंतु बियांसकट जर खाल्ली, तर त्या बिया आपल्या पोटात गेल्यावर त्याचे गुणधर्म देखील आपल्या आरोग्यासाठी हितकर ठरतात. आणि असं म्हटलं जातं, की त्या वाघाटीचे जे बिया असतात, त्या आपल्या पोटात गेल्या तर विठ्ठल-विठ्ठल करतात, असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे ह्या गुणकारी भाजीचं सेवन तुम्ही ह्या पावसाळ्यामध्ये नक्की करा आणि ह्या पावसाळ्यामध्ये आपलं आरोग्य सांभाळा. भाजीची रेसिपी ही पुढील प्रमाणे आहे. तर ह्याची जी फळं असतात, ती फळं तोडून घ्यावे आणि त्यामध्ये त्याचे जे देठाचा भाग आहे, तो कट करून घ्यावा आणि हे वाघाटीचे जे फळ आहे, ते छोटे-छोटे पार्टमध्ये कट करून घ्यावे. त्याला जिरे मोहरीची फोडणी द्यावी. थोडंसं त्यामध्ये लसणाची फोडणी द्यावी आणि छान कांदा टाकून परतून घ्यावे. त्याच्यामध्ये आवडीनुसार, चवीनुसार तिखट, मीठ आणि हळद टाकावे आणि छानपैकी शिजल्यावर ही भाजी खावी. तर अशी ही गुणकारी जी भाजी आहे तुम्ही ह्या पावसाळ्यामध्ये नक्की खा. आणि जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.